गुणोत्तर 5:3 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 72 येते, तर आईचे वय किती? आता आपण तिसरा पॉईंट बघितला होता गुणोत्तर. तर गुणोत्तराचं काय करायचं, जेव्हा असं गुणोत्तर दिलेलं असतं तेव्हा गुणोत्तर घेताना आपण 5वा भाग 3 भाग असं करून घ्यायचं. आणि जेव्हा बेरीज दिलेली असते तेव्हा या गुणोत्तरची बेरीज करायची, आणि जेव्हा इथं वजाबाकी दिलेली असते तेव्हा यांची वजाबाकी करायची. आता हा पिंपरी चिंचवडला पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे, तर अतिशय सोपा आहे. बघूयात आपण कसं सॉल्व्ह करायचं. आई आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर दिले. सर्वात प्रथम आपण लिहून घेऊयात. पहिला प्रश्न आहे समजण्यासाठी. आई आणि मुलगा यांचे वयाचे गुणोत्तर किती आहे? 5:3 आहे, आणि त्यांची वयाची बेरीज 72 आहे. तर गुणोत्तरमध्ये कुठला पॉईंट लक्षात ठेवायचा, जेव्हा वयांची बेरीज दिलेली असते तेव्हा दिलेल्या गुणोत्तरांची पण बेरीज करायची. आणि आता गुणोत्तर प्रमाणामध्ये नेहमी एक ट्रिक वापरायची की हे 5:3 दिले म्हणजे 5 भाग 3 भाग असं दिले, तर बेरीज दिले म्हणून बेरीज करायची यांची. 5 अधिक 3 8. मग जर